हॅलो स्टुडंट, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत की CET फर्स्ट राऊंड नंतर करायचे काय. जर आपल्याला आपलं कॉलेज आपल्या मनासारखं भेटलं असेल तर आपण ते ॲक्सेप्ट करायचं, म्हणजे फ्रीज करायचं. आणि जर आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये जायचं असेल तर बेटरमेंट करू शकता. तर आपण ही प्रोसेस जाणून घेऊयात. फर्स्ट तुम्हाला CETच्या वेबसाईटला जाऊन लॉग इन करायचे. लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्याकडे एक टॅब ओपन होतो ज्यामध्ये तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे. कॅप रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला पुढे ऑप्शन येतं टेक्निकल एज्युकेशन. याच्यामध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला जायचे. या सेशनमध्ये तुम्हाला दिसतं की तुम्हाला कोणतं अलॉटेड वगैरे झालेलं आहे. या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण असेल. आणि तुम्हाला या ठिकाणी काही प्रोसेस कंप्लीट करायच्यात. 4 प्रोसेस आहेत. एक आहे सेल्फ व्हेरिफिकेशन, दुसरा आहे चूज बेटरमेंट ऑर फ्रीज, आणि पुढे तुम्हाला 1000 पेमेंट करायच्या आणि शेवटला कन्फर्म करून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे. तर आपण फर्स्ट 1 बाय 1 जाऊयात. आपल्याला या केसमध्ये बेटरमेंट करायचं आहे. सध्या ऑलरेडी लातूरचं गव्हर्मेंट कॉलेज भेटलेलं आहे जे रेफरन्समध्ये 83 नंबरला होतं, पण आपल्याला याच्या पुढचं पाहिजे, बेटरमेंट पाहिजे. तर आपण फर्स्ट प्रोसेसमध्ये जाऊयात. या फर्स्ट प्रोसेसमध्ये तुम्हाला काही व्हेरिफिकेशन करायचं आहे की तुमचे CETचे मार्क्स किती, तुमचे सर्व जे काही डिटेल्स आहे HSC वगैरे हे सर्व तुम्हाला इथं दिसतं. याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू सीट ॲक्सेप्टन्स करायचे. यामध्ये काही गोष्टी आहेत जसं की तुमचं जेंडर, कॅन्डिडेट टाईप वगैरे हे सर्व तुम्ही करेक्ट भरलं असेल तर इथं करेक्टमध्ये तुम्ही टिक करू शकता. यानंतर पुढे TFWS याच्यामध्ये तुम्ही यस नो दोन्ही करू शकता. तर आपण इथं टिक करून पुढे जातोय. यानंतर तुमचे मार्क्स आहेत HSC वगैरे सर्व, या सर्वांमध्ये तुम्हाला पुढे आपले मार्क्स व्हेरीफाय करत पुढे जायचे. तुमचे HSC टोटल, फिजिक्स टोटल, केमिस्ट्री टोटल, मॅथमॅटिक्स टोटल, या इंग्लिश, या सर्व गोष्टी करत करत तुम्हाला पुढे जायचे. यानंतर SSC आहे 10वीचे मार्क्स वगैरे. हे झाल्याच्या नंतर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले होते ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. हे सर्व डॉक्युमेंट ऑलरेडी त्या ठिकाणी करेक्टेड आहेत. त्याच्यामध्ये जर ज्यांची पावती वगैरे अपलोड केली असेल तर चेंज करू शकता. पुढे सेव्ह अँड नेक्स्टमध्ये जायचं आहे तुम्हाला. यामध्ये सेव्ह अँड नेक्स्टमध्ये एक कन्फर्मेशन येतं. त्या कन्फर्मेशनला टिक करून तुम्ही पुढे गो ऑन करताय. ही प्रोसेस तुम्ही मोबाईलमधून सुद्धा करू शकता. यानंतर महत्त्वाचं आहे, सर्वात महत्त्वाचं की तुमच्या पुढे 2 ऑप्शन येतात. एक येतं बेटरमेंट अँड प्रोसीड आणि दुसरं असतं फ्रीज अँड प्रोसीड. तर ज्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज आवडलं आहे व पुढच्या राऊंडला जायचं नाही त्यांनीच फक्त फ्रीज करायचे. अदरवाईज ज्यांना पुढच्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी बेटरमेंट ऑप्शन चूज करायचे. बेटरमेंट ऑप्शन चूज केल्याच्या नंतर तुम्हाला OTP जातो. तो OTP टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर तुमच्याकडे पेमेंटचं ऑप्शन येतं. तुम्ही पेमेंटमध्ये इथं पेमेंट मोडला टिक करायचे आणि पुढे प्रोसीड करायचे. या प्रोसीडमध्ये तुम्हाला ऑप्शन्स दाखवतं 1000 पेमेंट, इथं सिलेक्ट करू शकता तुम्ही आणि पुढे जायचे. 1000 रुपये तुम्हाला पे करायचे. या ठिकाणी तुम्हाला जे ऑप्शन येतं त्या ऑप्शनला काही इन्स्ट्रक्शन्स वगैरे येतात. या सर्व इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायच्या आहेत आणि आय ॲग्रीमध्ये जाऊन तुम्हाला प्रोसीड करायचे. यानंतर तुम्ही पेमेंटच्या टॅबवर जाता. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. टाकल्याच्यानंतर तुमच्याकडे असं QR कोडचं ऑप्शन येतं. या ऑप्शन्समध्ये तुम्हाला कंटिन्यू आणि पे करायचे. ज्या ठिकाणी तुम्हाला QR कोड व्हिजिबल होतो
1000 फीस आणि काही चार्जेस आहेत. असं तुम्हाला कोणत्या पण गुगल पे, फोनपेवरून हे स्कॅन करून पेमेंट करायचे आहे. सक्सेसफुल असं ऑप्शन दाखवतं. यानंतर तुम्ही बॅक टॅबवर येता. या ठिकाणी तुम्हाला प्रिंट ॲक्सेप्टन्स फॉर्म करायचे. या ठिकाणी तुम्हाला बेटरमेंट केलेलं एक फॉर्म मिळून जातो, ज्यामध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता पुढच्या राऊंडसाठी. अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं आहे किंवा फ्रीज करायचं आहे ते प्रोसेस फॉलो करू शकतात. थँक्यू.